विचारच नाही. चायनामध्ये जर आपण कधी गेला, आकाशात उडणारे किंवा जमिनीवरती सरपटणारे विमान सोडतात, ते सगळं काही खातात. कोणताही किडा असो, काही असो, काही त्याला नीती नियमच नाही. मग साप असो, मुंग्या असो, काही. आणि ते साप तरी असे बरणीत भरून ठेवतात, दारूमध्ये ठेवून. जितके ते जुने होईल तितकी त्याची किंमत वाढते. आंट ब्रेड, आंट म्हणजे मुंग्या, मुंग्यापासून तयार झालेला ब्रेड काही खातात. आणि अशी परिस्थिती त्या काळी देखील होती. आणि असं जर मनुष्य राहू लागला तर मग भगवंतांच्या प्रती, भगवंतांची भक्ती तर दूरची गोष्ट. जोपर्यंत मनुष्य दुसऱ्या जीवांवरती दया करत नाही तोपर्यंत त्याच्या हृदयामध्ये भक्ती उत्पन्न कशी होणार. आणि त्यासाठीच सांगितलं जातं की जो व्यक्ती, साधारण मनुष्य जो आहे, तो आहार, निद्रा, भय आणि मैथून या 4 गोष्टी सर्वांमध्ये सारख्या आहेत. प्राण्यांमध्ये आणि मनुष्यांमध्ये देखील 4च गोष्टी. आपणही तेच करतो, प्राणी देखील त्याच करतात. आपण त्याच्यापेक्षा वेगळं काहीही करत नाही. मग ते किती शिकलेले, सवरलेले, मोठे व्यक्ती जरी असले तरी ते 2 पायाचे वेल सोफिस्टिकेटेड अॅनिमलच आहेत, प्राणीच आहेत. आहार म्हणजे खाणं, निद्रा म्हणजे झोपणं, भय म्हणजे प्रत्येकाला भीती आहे, आणि 4थं, मुलांना आपण जसं जन्म देतो, स्त्री आणि पुरुष एकत्र येऊन त्याला म्हटलेलं आहे मैथून. 4 गोष्टी. पण त्या 4 गोष्टींच्या पलीकडे धर्म असा जो आहे तो प्राण्यांना आणि मनुष्यांना वेगळं करतो. प्राण्यांना आणि मनुष्यांची गती जी आहे ती वेगळी करतो किंवा त्यांना सॅग्रिगेट करतो, तो आहे धर्म. आणि धर्मो हि तेषाम अधिको विशेषो धर्मेण हि न पशुभिः समान. आणि जर धर्माचं पालन करत नसेल कोणी व्यक्ती तर मग तो सर्वसामान्य पशुप्रमाणे जगणार आहे. आपण 100 वर्ष जगतो, ते पण आता गॅरंटी नाही 100 वर्ष जगायची. 27-30 मध्येच कधी कधी हार्ट अटॅक येऊ लागले, खलास, काही गॅरंटी नाही. 100 फार झाले, 100 जर कोणी राहिलं तर. कारण भागवतच्या सुरुवातीला सांगितलेलं आहे, प्रायेण अल्पायुषा सभ्या कलौ अस्मिन् युगे जना मंदा सुमंद मतयो मंद भाग्याही उपद्रविता. हळूहळू कलियुगामध्ये लोकांची जी आयु मर्यादा आहे ती कमी होत जाईल. उंची पण बघा किती कमी होऊ लागली. चैतन्य महाप्रभू, आपण मायापूरला कोण कोण गेले? मायापूर मंदिरात बरेच भक्त गेले, 50%. तर जे पंचतत्व आहेत मायापूर मंदिरात, राधा माधवचा ऑल्टर आहे, नरसिंह भगवंतांचा आणि पंचतत्वांचा. ते पंचतत्व ज्या हाईटचे आहेत 7.5-8 फूट, ते ऍज इट इज लाईफ साईज चैतन्य महाप्रभू तितके उंच होते, तितके उंच. असं अगदी अजानुलंबित भुजव जसं म्हटलेलं आहे. आकाशामध्ये हात उभे करून त्यांचे हात गुडघ्यापर्यंत पोहोचत, बसून नाही. आपण बसून नाही, उभारल्यानंतर हात गुडघ्यापर्यंत पोहोचणारे. अजानुलंबित भुजव कनकावदातौ संकीर्तनैक पितरौ कमलायताक्षौ. संकीर्तन आंदोलनाचे प्रवर्तक, डोळे त्यांचे कमळाप्रमाणे आहेत असे. तर त्या भगवंतांची भक्ती करण्यासाठी किंवा त्या भगवंतांना आमंत्रित करणारे, त्या भगवंतांना पृथ्वीवर बोलवणारे, साक्षात कृष्णाला जन्म घेण्यासाठी भाग पाडणारे म्हणजे अद्वैताचार्य. जर अद्वैताचार्य नसते तर चैतन्य महाप्रभू नसते. चैतन्य महाप्रभू नसते तर आपल्याला राधा राणींविषयी किंवा श्रीकृष्णांविषयी, राधा राणींचं जे प्रेम आहे त्याच्याविषयी कुणीही आपल्याला ज्ञान किंवा भक्ती दिली नसती. आणि जर प्रभुपाद नसले असते तर गौरांग महाप्रभू आपल्याला प्राप्त झाले नसते. हे कनेक्शन आहे. अद्वैताचार्य नसते तर चैतन्य महाप्रभू नसते, चैतन्य महाप्रभू नसते तर राधाकृष्णांची भक्ती आपल्याला प्राप्त झाली नसती. जर प्रभुपाद नसते तर गौरांग महाप्रभू भेटले नसते. मग आज आपण शनिवारच्या दिवशी शनी मंदिर किंवा हनुमान मंदिरात दर्शनासाठी गेलो असतो. चैतन्य महाप्रभूंचे जे विशेष संग किंवा भक्ती ही श्रील प्रभुपादांद्वारेच आपल्याला प्राप्त झालेली. तर ते अद्वैताचार्य
इतके दुखी होते, इतके संकटात होते की त्यांना दया, बुडती हे जन पाहे न डोळा म्हणूनही कळवळा येत असे. असा मनुष्य समाज किंवा मनुष्य प्राणी या भवसागरात बुडत चाललेला आहे, दुःख त्यांना सहन झालं नाही. आणि ते भगवंतांना प्रार्थना करायचे, भगवंता नारायण अवतरित व्हा, हे कृष्ण अवतरित व्हा, आणि आता तुमच्याशिवाय कोणीही ही परिस्थिती बदलू शकणार नाही. कधी कधी कोणी व्यक्ती आजारी पडल्यानंतर मेडिकलमध्ये आपण जातो आणि सांगतो त्या दुकानदाराला डोकं दुखतंय किंवा सर्दी झाली, गोळी द्या. मग ते सिनारेस किंवा एखादी गोळी दिली तर ठीक होतं. पण आजार थोडा जास्त असेल तर डॉक्टरकडे घेऊन जावं लागतं. 1-2 इंजेक्शन दिल्याशिवाय, गोळ्या दिल्याशिवाय कमी होत नाही. पण कधी कधी इतका आजार वाढलेला असतो की तो स्पेशालिस्ट जवळ गेल्याशिवाय त्याचा आजार कमी होत नाही, ऍडमिट केल्याशिवाय. मग तशी परिस्थिती होती, इतका भयंकर हा जनसमुदाय झालेला होता की त्यावेळी भगवंतांचं नाव घेणं देखील पाप वाटत होतं लोकांना. गोविंद गोपाळ जर कोणी नाव घेतलं तर वाटायचं किती पाप करतायत हे लोक. आणि अशा परिस्थितीमध्ये अद्वैताचार्य अध्ययन करते वेळी त्यांना गोमतीय तंत्र नामक एक ग्रंथ प्राप्त झाला, गोमतीय तंत्र. आणि त्या गोमतीय तंत्र ग्रंथामध्ये त्यांच्या अध्ययनात एक श्लोक आला, तुलसी दल मात्रेण जलस्य चुरुकेण वा विक्रीडितम स्वमात्मानं भक्तेभ्यो भक्तवत्सलः. तुलसी दल मात्रेण, तुळशीचं एक पान, तुलसी दल मात्रेण जलस्य चुरुकेण वा, हातामध्ये आपल्या जितकं जल येतं, गंगा जल, आपण म्हणतो चुल्लूभर पाणी में डूब मर, ते चुल्लूकेण वा, तो संस्कृत शब्द आहे, हातामध्ये जे पाणी येतं. आपण ऐकलं शब्द कधी, चुल्लूभर पाणी में डूब मर, म्हणजे जेवढ्या पाण्यात मरा. जलस्य चुरुकेण वा, हातामध्ये जितकं पाणी आहे तितकं पाणी, आणि एक तुलसी पत्र जर भगवंतांच्या चरणी अर्पण केलं तर भगवंत इतके दयाळू आहेत की ते सर्वस्व अर्पण करण्यासाठी तयार आहेत. अहम भक्त पराधीन, ते भक्ताच्या अधीन होतात. आणि म्हणून भगवंत सर्व काही देतात. जर भगवंतांजवळ आपण मागितलं, घर द्या, गाडी द्या, बंगला द्या, मुलगा द्या, मुलगी द्या, पैसा द्या, काही द्या, ते भगवंत सगळं देतील. पण भक्ती सहजासहजी देत नाही. कारण जर भक्ती जर दिली तर भगवंतांना त्या भक्ताच्या अधीन व्हावं लागतं. भक्ताच्या अधीन होतात भगवंत. अहम भक्त पराधीन, मी भक्ताच्या अधीन. जसं वृंदावनमध्ये राधा मदन मोहनांचं मंदिर आहे आणि मदन मोहनांचे विग्रह श्रील सनातन गोस्वामींचे आराध्य दैवत आहे. सनातन गोस्वामी तर संन्यासी आहेत. गोस्वामी घर नसलेले, रस्त्यावरती फिरणारे, वृंदावनात माधुकरी भिक्षा मागून भोजन करणारे. ते काय करायचे, थोडस पीठ भेटलं तर पिठामध्ये थोडस यमुनेचं पाणी मिक्स करायचे आणि शेकायचे थोडं आणि भगवंतांना अर्पण करायचे आणि तोच प्रसाद स्वीकार करायचे. एक दिवस मदन मोहन म्हणाले, अरे पीठ आणि पाणी तर मिक्स करतो, कमीत कमी थोडं मीठ तरी घाल त्याच्यामध्ये, चवच येत नाही काही. मग ते म्हणाले, भगवंता आज तुम्ही मीठ मागताय, उद्या तूप आण म्हटलं तर मी कुठं नाही, जे माझ्याजवळ आहे तेच तुम्हालाही खावं लागेल. भगवान म्हणले ठीक आहे. तेच अहम भक्त पराधीन, भक्ताच्या मी अधीन होतो. आणि म्हणून रूप गोस्वामी भक्तिरसामृत सिंधूच्या सुरुवातीचा पहिलाच अध्याय, शुद्ध भक्तीची 6 लक्षणे, शांद्रानंद विशेषात्मा, श्री कृष्णाकर्षिणी, मोक्ष लघुताक्रे, शुभदाशी, बरीच लक्षणे ते सांगतात. आणि त्यामध्ये एक लक्षण आहे शुद्ध भक्तीचं, श्री कृष्ण आकर्षणी सह. भगवंतांना जर आकर्षित करण्याची एक गोष्ट जर कोणती असेल तर ती शुद्ध भक्ती आहे. शुद्ध भक्तीद्वारेच भगवंत आकर्षित होतात. तर या गोमतीय तंत्र ग्रंथामध्ये त्यांनी जेव्हा श्लोक हा वाचला, इतके प्रसन्न झाले. भगवंत इतके दयाळू आहेत. एक तुळशीचं पान आणि थोडस जल अर्पण केल्यानंतर ते आपलं सर्वस्व अर्पण करतात. त्यांच्याकडे एक शिला होती, नरसिंह शिला. त्या शिलेला ते दररोज तुळशी पान आणि गंगाजल अर्पण करायचे आणि हुंकार देऊ लागले, भगवंता अवतार घ्या, भगवंता अवतार घ्या. आणि त्या प्रार्थनेलाच स्वीकारून त्या प्रार्थनेला भगवंतांनी प्रतिसाद दिला
आणि भगवान श्रीकृष्ण राधा राणी त्या दोघांचं एकत्रित स्वरूप जे झाले ते चैतन्य महाप्रभू. राधा कृष्ण श्रीकृष्ण चैतन्य, राधा कृष्ण नाही अन्य. राधा आणि कृष्णांचं एकत्रित स्वरूप म्हणजे चैतन्य महाप्रभू. तर अद्वैत आचार्यांची अद्वैत सप्तमी सगळ्यात पहिला उत्सव जो सुरुवात झाला आठवड्याचा. त्याच्यानंतर भीष्माष्टमी. भीष्मदेवांनी महाप्रयाण केलं तो दिवस. भीष्मदेवांनी महाप्रयाण म्हणजे आपला देह त्याग केला, त्याला म्हटलं जातं भीष्माष्टमी. भीष्म अर्जुनांच्या बाणांच्या शय्येवरती झोपलेले होते. स्लीपवेल मॅट्रेसवर नाही, कशावरती? बाणांच्या शय्येवरती. सगळे बाण असे लागलेले होते पूर्ण शरीरावर. एकही असं अंग नव्हतं ज्याच्यामध्ये बाण नव्हते. आणि असं मान खाली पडणार म्हणून त्याने अर्जुनाला सांगितलं, 2 बाण असे लाव ज्यावर माझी मान थांबेल. आणि वडिलांनी शांतनू महाराजांचा आशीर्वाद, शांतनूचे हे पुत्र आणि शांतनू आणि गंगा देवी जी गंगा नदी वाहते त्यांचे पुत्र आहेत. आणि गंगा देवी आणि शांतनू महाराज महाअभिषेक म्हणून देवता होते, महाअभिषेक. आणि एकदा सत्य लोकांमध्ये ब्रह्माजींच्या लोकात होते महाअभिषेक राजा आणि गंगादेवी. आणि गंगादेवींचे कपडे थोडे थंड हवेच्या वाऱ्यानं हळूहळू हलत होते. आणि ते पाहून महाअभिषेक राजा आकर्षित झाले आणि गंगादेवी देखील प्रसन्न झाली त्यांना पाहून. दोघं जण एकमेकाकडे आकर्षित झाले. आणि त्यावेळी ब्रह्माजींनी ते पाहिलं आणि ब्रह्माजींनी श्राप दिला, म्हणजे सत्य लोकांमध्ये देखील तुम्ही इच्छा काम वासना जागृत झाली, तुम्ही काय व्हा? मृत्यू लोकात जा आणि मनुष्य बना. मग ते दोघं जण इथं आले, गंगादेवी आणि शांतनू महाराज. आता गंगादेवीनं विवाह करण्यासाठी शांतनू महाराजांना जेव्हा विचारलं त्यावेळी शांतनू महाराजांना गंगानी एक अट ठेवली, म्हटलं मी विवाह करण्यासाठी तयार आहे, पण लग्न झाल्यानंतर मी जे काही करेल मला विचारायचं नाही. काय कंडिशन? मी काही जर करेल तुम्हाला जरी आवडलं नाही तरी विचारायचं नाही का मी केलं. आता तसंच आहे, कुणाला आवडत नाही काय विचारायचं. नवरा असो बायको असो कुणाला कुणी विचारायचं नाही, प्रत्येकाला स्वतंत्रता पाहिजे. तर म्हणजे ठीक आहे, आता लग्न तर करायचं होतं त्यांना आणि विषय प्राप्त झाला, लग्न ठरलं, लग्न झालं. लग्न झाल्यानंतर त्यांना मुलं उद्भवली. एक मुलगा गंगेनं आपल्या प्रवाहामध्ये सोडून दिला, दुसरा, तिसरा, चौथा, 5वा, 6वा, 7वा, 7 पुत्र झाले. 7च्या 7 नदीमध्ये सोडून दिले. आता विचारू तर शकत नाही, विचारलं तर लग्न तुटणार. त्या भीतीनं शंतनू महाराजांनी विचारलं सुद्धा नाही. पण जेव्हा 8वा पुत्र ती सोडण्यासाठी चाललेली होती त्यावेळी विचारलं, सहन झालं नाही. विचारलं म्हणजे काय करतेस? 7 मुलं झाली, मी विचारलं नाही, पण आता असहनीय आहे. आणि विचारलं त्यांनी, थांब करू नको असं. त्यावेळी त्यांना सांगितलं की वशिष्ठांच्या श्रापामुळे हे अष्टवसू हे जन्माला आलेले होते. आणि जन्म झाल्यानंतर जेव्हा मी त्यांना नदीत सोडलं ते पुन्हा स्वर्ग प्राप्ती त्यांची झाली. पण आता तुम्ही 8वे वसू जे होते त्यांना पाण्यात सोडण्यापासून तुम्ही थांबवलं आणि त्यांना आता फार कष्ट सहन करावं लागणार आहे. ते जगतील, ते राहतील, त्यांना मी पाण्यात सोडणार नाही, पण त्यांना सगळ्यात अधिक कष्ट सहन करावं लागणार आहे. संपूर्ण जीवनभर मरेपर्यंत त्यांना कष्ट भोगावं लागणार आहे, कारण आपण थांबवलं. आणि आता मी चालले, कारण का तुम्ही अट तोडली. तुम्हाला विचारलं का असं करतेस म्हणून. आणि गंगादेवी देखील वशिष्ठांच्या आश्रमात राहू लागली. काळांतरानं त्यांचा मुलगा देवव्रत मोठा होऊ लागला. तोच बालक मोठा झाला आणि एक दिवस त्याने गंगेचा प्रवाह, पूर्ण गंगेचं पाणी थांबवलेलं होतं आणि गंगा पण थांबलेली होती, पाणी थांबलेलं होतं. अचानक त्या ठिकाणी शंतनू महाराज आले. शंतनू महाराजांना आश्चर्य वाटलं, म्हणजे गंगेचा प्रवाह कोण थांबवू शकतो? इतकी शक्ती कुणाजवळ आहे? आणि त्यावेळी गंगादेवी साक्षात प्रकट झाली आणि तिने सांगितलं, महाराज हे आपलेच पुत्र आहेत देवव्रत. आणि आता हे 32 वर्षाचे झालेले. किती? 32 वय झालेलं. म्हटलं त्यांनी मागितलं, द्या माझ्या मुलाला. म्हटलं ठीक आपण घेऊ शकता. आणि त्या दिवशी गंगेनं आपला देवव्रत नामक सुपुत्र
शंतनू महाराजांना प्रदान केलं. शंतनू महाराज प्राप्त झाल्यानंतर शंतनू महाराज इतके आनंदी झाले आपल्या मुलाला प्राप्त केल्यावर देवव्रत. त्याने लगेच त्याला राजा म्हणून घोषित केलं. राजकुमार म्हणतात ना, उत्तराधिकारी, माझ्यानंतर हाच राजा होणार म्हणून घोषित केलं, उत्तराधिकारी. आणि ही बातमी सगळ्यांकडे पसरली, सगळे आनंदित झाले. एक दिवस राजा शंतनू गंगा नदी पार करून शिकार करण्यासाठी गेलेले असतेवेळी त्यांनी तिथे एक जो नौका चालवणारे असतात नावाडी, ते हरिदास नावाचे एक नावाडी होते. त्यांची कन्या, त्या कन्येला पाहून त्यांचं प्रेम झालं. मत्स्यगंधाला पाहून ते आकर्षित झाले राजा शंतनू महाराज, आणि त्यांनी विवाह करण्यासाठी इच्छा व्यक्त केली. पण त्या हरिदास केवटने सांगितलं की लग्न तर होऊ शकतं, पण हे वचन द्या की माझ्या कन्येपासून झालेला मुलगाच राजा बनेल. तुमचा मुलगा नाही, देवव्रत नाही, माझ्या कन्येपासून झालेला, म्हणजे मत्स्यगंधेपासून जन्म जो होईल मुलगा तोच राजा बनेल. तर ते म्हणतात असं तर होऊ शकत नाही, कारण ऑलरेडी मी वचन दिलेलं आहे देवव्रतला. ठीक आहे, सोडून जा. पुन्हा शंतनू महाराज आले हस्तिनापूरला. अगदी दुःखी परिस्थितीत, खाणं पिणं सगळं बंद झालं, कारण प्रेम झालं. प्रेम झाल्यानंतर सगळं सुटून गेलं, खाणं पिणं चिंतन सगळं. तर राजा सुद्धा चिंतनात पडला. आणि त्यावेळी देवव्रतने विचारलं राजांना, म्हटलं काय चिंता? म्हटलं असं असं मी मत्स्यगंधा तिच्यासोबत प्रेमात पडलेलं, तुम्हाला विवाह करायचा होता. लगेच हे देवव्रत तिथं पोचले आणि त्या हरिदास केवटला विचारलं, म्हणजे माझी अशी अशी इच्छा आहे, तुमच्या वडिलांसोबत तुमच्या मुलीनं लग्न करावं. म्हणजे माझी अट आहे की तू राजा नाही बनला पाहिजे. म्हटलं ठीक आहे, मी आज वचन देतो की मी कधीही राजा बनणार नाही. आणि तयार झाले. आता मुलगा तयार, वडील तयार झाले, तर मुलगी जवळ गेले मत्स्यगंधेजवळ. मत्स्यगंधा म्हटली, फक्त तुम्ही राजा होऊन चालणार नाही, जर तुमची मुलं भविष्यात राजा बनली तर मग माझ्या मुलांनी काय करावं? माझी जी वंशावळी असेल त्यांना त्रास होईल. ते म्हटले ठीक आहे. त्याने गंगेचं जल घेतलं हातामध्ये आणि वचन घेतलं, मी गंगापुत्र देवव्रत, गंगा उलटी वाहेल, सूर्य पश्चिमेकडून उगेल, चंद्र पूर्वेला अस्त होईल, असं काही होऊ शकते, पण मी गंगापुत्र आज वचन घेतो, व्रत घेतो की मी लग्न करणार नाही, आजीवन ब्रह्मचारी राहील आणि मी कधीही हस्तिनापूरच्या राजगद्दीवरती बसणार नाही. आणि अशी मोठी भीषण व्रत घेतल्यानंतर आकाशातून देवी देवता ओरडू लागले, भीष्म भीष्म भीष्म. किती भीषण व्रत घेतलं, आणि म्हणून त्यांचं नाव झालं भीष्म. देव व्रत झाले भीष्म. वडिलांना कळालं की मुलाने असं व्रत घेतलेलं, आनंदित झाले वडील आणि संपूर्ण आशीर्वाद दिला. कोणता आशीर्वाद? इच्छा मृत्यूचा आशीर्वाद. म्हणजे तुला जेव्हा मरायचं तेव्हा तू मरू शकतो. जेव्हा मरायचं तेव्हा किती आनंदाचा आशीर्वाद आहे. आपला जेव्हा मला काही चिंता नाही, आपण मरण्याचं चिंताच नाही. कधी मरायचं असेल तेव्हाच आपल्याला मृत्यू होईल. त्याला म्हटलं जातं इच्छा मृत्यू. आणि कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीवरती जेव्हा युद्ध चालू झालं, युद्ध झाल्यानंतर ज्या दिवशी भगवंतांनी पाहिलं की आज भीष्म पितामहांचा जो राग किंवा क्रोध आहे, कारण आदल्या दिवशी दुर्योधनाने त्यांना थोडस उस्कवलेलं होतं. म्हटले काय म्हातारे झाले तुम्ही, युद्ध करण्याची शक्ती राहिली नाही. म्हटले उद्या एकतर मी राहील नंतर पांडव राहतील. आणि ज्या क्रोधानं ज्या शक्तीनं ते युद्ध करू लागले, भगवंतांनी अर्जुनाला वाचवलं. म्हटलं आज काय अर्जुनचं खरं नाही. आणि रथ दाबला, सगळे बाण अर्जुनाच्या डोक्यावर निघून गेले. आणि ज्या भगवंतांनी व्रत घेतलेलं होतं की मी युद्ध करणार नाही, पण आपल्या भक्ताचं रक्षण करण्यासाठी, अर्जुनाचं रक्षण करण्यासाठी भगवंतांनी रथाचं चाक उचलून भीष्मदेवांवरती आक्रमण केलं. आणि त्या दिवसापासून 58 दिवस
बाणांच्या शय्येवरती पडलेले होते भीष्म पितामह. आणि जेव्हा स्वतः भगवंत युधिष्ठिर महाराज राजा झाल्यानंतर युधिष्ठिर महाराज, पांडव, द्रौपदी, सगळे ऋषी मुनी, देवी देवता सगळेजण एकत्रित झाले पुन्हा एकदा कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीमध्ये. कारण भगवंतांना युधिष्ठिर महाराजांना सांत्वना दिली, पण युधिष्ठिर महाराजांना वाटत होतं की माझ्यामुळे, फक्त मला राज्य करायचं होतं त्यामुळे इतकी 23 अक्षौहिणी सेना मारली गेली युद्धामध्ये आणि त्याचं पाप मला भोगावं लागलं. ते सदैव दुःखी होते. म्हणून भगवंतांनी विचार केला सोनारानेच कान टोचावे. कारण भगवंतांनी प्रचार केला तरी ते शांत होत, त्यांना वाटत मीच कारणीभूत आहे. आणि म्हणून त्यांना युधिष्ठिर महाराजांना घेऊन भगवंत कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीमध्ये गेले आणि भीष्म पितामहांना सांगितलं आपण कसं राज्य करायचं सांगा. भागवतच्या पहिल्या स्कंदातील 9व्या अध्यायात वर्णन आहे भीष्मदेवांची स्तुती आणि महाप्रयाण. कुंती महाराणींची प्रार्थना आहे 8वा अध्याय आणि 9व्या अध्यायामध्ये भीष्मदेवांची स्तुती आणि सुंदर अशी भगवंतांची स्तुती त्यांनी केलेली आहे 11 श्लोकामध्ये. आणि त्या ठिकाणी ते म्हणतात भगवंता चतुर्भुज तुमचं जे रूप आहे, शंख चक्र गदा पद्म धारण केलेलं, पितांबर धारण केलेलं आणि कमळाप्रमाणे तुमचे जे नेत्र आहेत, असंच माझ्या समोर तुम्ही उभे राहा आणि मी देह त्याग करण्याची माझी इच्छा आहे. आणि आपण जे म्हणतो वेळ काळ परिस्थितीनुसार बोलावं, हे कुणी शिकवलेलं आहे? भीष्मदेवांनी. देश काल विभागवित, वेळ काळ आणि परिस्थितीनुसार राज्य कसं सांभाळावं हे शिक्षण भीष्मदेवांनी युधिष्ठिर महाराजांना देऊन सांत्वना दिली. आणि भीष्मदेव भगवंतांच्या उपस्थितीत भगवंतांचं दर्शन घेत आपल्या डोळ्यांनी भगवंतांच्या दिव्य विग्रहासमोर त्यांनी देहत्याग केला. ही आहे भीष्माष्टमी. त्यानंतर कुठलं होतं? नाही, मध्वाचार्य. मध्वाचार्यांचा तिरोभाव. मध्वाचार्य म्हणजे आपल्या गुरुशिष्य परंपरेमधील एक महान आचार्य. भगवद्गीतामध्ये जर आपण उघडली भगवद्गीता आणि भगवद्गीतेचा पहिला अध्याय अर्जुन विषाद योग, त्याच्या शिष्य झाले माधवेंद्रपुरी आणि माधवेंद्रपुरीपासून जो आपला गौडीय संप्रदाय प्रारंभ झाला. माधवेंद्रपुरींचे शिष्य ईश्वरपुरी, ईश्वरपुरींचे शिष्य चैतन्य महाप्रभू. आणि मग तीच परंपरा श्रील प्रभुपाद आणि आपले वर्तमान आचार्य सगळे आहेत. आणि त्याच लक्ष्मीपती तीर्थ पासून पुन्हा दक्षिण भारतामध्ये मध्व संप्रदाय देखील चालू राहिला. मग राघवेंद्र स्वामी जे मंत्रालयामध्ये आहेत, मूल राम विग्रह त्यांच्या समाधीजवळ तो संप्रदाय प्रारंभ झालेला आहे आणि तसाच त्यांचा प्रचार प्रसार चालू राहिला. मध्वाचार्यांनी मध्व संप्रदायामध्ये सगळ्यात त्यांची विशेष योगदान जे आहे उडुपीमध्ये, उडुपी कृष्ण आपण ऐकले. उडुपी कृष्णाचे विग्रह बासुरी वाजवत नाहीये. उडुपी कृष्णांचे विग्रह एका हातामध्ये मथनी, रवी असते ना, रवी ताक घुसळायची मथनी आणि दुसऱ्या हातामध्ये ताक घुसळायसाठी लागणारी दोरी. एका हातात दोरी, एका हातामध्ये मथनी आहे. आणि हे विग्रह रुक्मिणीला दर्शन घडवलेलं भगवंतांनी. रुक्मिणीची इच्छा होती. रुक्मिणीने विचार केला भगवंत आम्हाला तुमच्या बालरूपाचं दर्शन करायचं, बालरूप तुमचं दर्शन करायचं. तर रुक्मिणीला द्वारकेमध्ये भगवंतांनी हे दर्शन दाखवलेलं होतं. ज्या हातामध्ये मथनी आणि दोरी असलेलं बाळ कृष्ण. तर त्या विग्रह एक समुद्राचा व्यापारी, एक मोठा व्यापारी जो नौकेमधून वेगवेगळे धान्य, मसाले आणि दागिन्याचा भरपूर मोठा व्यापार करणारा एक व्यापारी बँगलोर जवळ आल्पे बीच म्हणून आहे. मालपे बीच, बँगलोर जे आताचं शहर आहे त्या ठिकाणी मालपे बीच म्हणून. आणि त्या बीच जवळ मध्वाचार्य आपल्या काही शिष्यांसोबत यज्ञ आणि अनुष्ठान करत होते. आणि ती नौका जेव्हा समुद्र किनाऱ्यावर येत होती अचानक वादळ आलं आणि वादळामध्ये ती नौका अडकली, फिरू लागली. तो घाबरला व्यक्ती, त्याला वाटलं नौका तर डुबणार की काय पाण्यात. जोर जोरात ओरडू लागला संन्यासींना पाहून. तिथं बसलेले होते मध्वाचार्य. आवाज दिला वाचवा वाचवा वाचवा. आणि मध्वाचार्यांनी
आपली जी उत्तरी असते शॉल, जी आपण पुजारी सेवेसाठी वगैरे वापरतो, उत्तरी दुपट्टा उत्तरी, ती अशी हवेत फिरवली, थोडीशी हवेत फिरवली, ते वादळ निघून गेलं. त्या फक्त हवेने, त्याने हाताने जो कपडा फिरवला त्या हवेने वादळ निघून गेलं. तर कोण असतील मध्वाचार्य? मध्वाचार्य दुसरे तिसरे नसून वायुदेवांचे अवतार आहेत. वायुदेव सगळ्यात पहिला त्रैतायुगामध्ये अवतरित झाले प्रभू रामचंद्रांची सेवा करण्यासाठी हनुमानजी म्हणून, वायुपुत्र हनुमान. त्यानंतर द्वापार युगामध्ये अवतरित झाले वायुपुत्र वृकोदरः भीम, आणि तेच वायुपुत्र वायुदेवता या कलियुगामध्ये अवतरित झाले मध्वाचार्य. मग ते वादळ गेलं, नौका आली किनाऱ्यावरती, फार प्रसन्न झाला तो व्यक्ती मालक. म्हणजे महाराज तुम्हाला काय पाहिजे ते घ्या बस, कारण का स्वतःचा जीव वाचलेला होता. म्हणजे नौकेमध्ये जे काय ते सगळं तुमचं आहे, तुम्हाला जे पाहिजे ते घ्या. मध्वाचार्य म्हणाले मी तर संन्यास आहे, मी काय करणार? म्हणजे ते तुला द्यायचंच असेल तर मला चंदन दे. तुझ्या नौकेमध्ये द्वारकेहून आणलेलं चंदन आहे, चंदन गोपी चंदन जे आपण लावतो ते चंदन आहे. चंदनाचे मोठे मोठे ढीग आहे किंवा मोठे मोठे दगड आहेत, ते चंदनाचे दगड मला दे. म्हणजे ठीक आहे घ्या. तर त्याने 3 दगड त्याच्यामध्ये होते. एक तर पूर्ण ओरिजिनल चंदन होतं आणि दुसऱ्या चंदनाच्या दगडामध्ये हे विग्रह अर्जुनाने लपून ठेवलेले. ज्यावेळी भगवंत स्वधामी निघून गेले आणि ते विग्रह राहिले भगवंतांचे, तर अर्जुनाने ते गोपी तलावामध्ये लपून ठेवलेले होते. तर ते चंदनाच्या रूपामध्ये आता दक्षिण भारतात आले, मँगलोर जवळ, उडपी जवळ. आणि ते चंदन काढल्यानंतर त्या चंदनातून उडपी कृष्ण भगवंत प्रकट झाले मध्वाचार्यांसाठी. आणि तिसरा जो चंदनाचा ढेर होता त्याच्यामध्ये बलरामजींचे विग्रह प्राप्त झाले. तर बलराम, कृष्ण आणि चंदन तिन्ही प्राप्त झाले. 3 दगड होते, एकामध्ये कृष्ण, एकामध्ये बलराम आणि एकामध्ये चंदन. तर बलरामजींचे विग्रह त्यांनी मालपेई बीच वरतीच मोठं मंदिर बनवून तिथं स्थापना केली. आजही ते दर्शन आहे. आणि उडपीमध्ये उडपी कृष्ण. तर वायुदेवांचे हे महान आचार्य मध्वाचार्य, ज्यांच्या नावावरूनच आपल्या संप्रदायाचं नाव आहे ब्रह्म मध्व गौडीय गुरु शिष्य संप्रदाय किंवा ब्रह्म मध्व गौडीय संप्रदाय. मध्वाचार्यांपासून ते महान आचार्य. तर ज्या दिवशी म्हणजे 2 दिवसापूर्वी त्यांचा जेव्हा तिरोभाव झाला 6 तारखेला, तर तिरोभावच्या दिवशी अष्टमी की नवमी होती, नवमी, अष्टमी किंवा नवमी या 2 दिवसापूर्वी नवमीच असेल. तर नवमीच्या दिवशी ते प्रवचन करत होते उपनिषदांवरती. आणि उपनिषदांवरती प्रवचन करते वेळी ते इतकं सुंदर प्रवचन करायचे की फक्त व्यक्ती भक्त तर नाही, देवी देवता सुद्धा येऊन प्रवचनात बसायची. इतकं सुंदर प्रवचन करायचे. तर त्या दिवशी देखील प्रवचन करत होते आणि प्रवचन करता करता इतकं सुंदर प्रवचन झालं की देवी देवतांनी पुष्पवृष्टी केली त्यांच्या अंगावरती. पुष्पाभिषेक, जसा आता झाला ना पुष्पाभिषेक, तसा संपूर्ण पुष्पाभिषेक त्यांच्या शरीरावरती झाला. आणि फुलं जेव्हा बाजूला केली सर्व भक्तांनी, तर त्याच्या आतमध्ये मध्वाचार्य नव्हते. कारण हनुमानजी, भीम आणि वायू एकच होते. ते वायूमध्ये पुन्हा रूपांतरित झाले, त्यामुळे त्यांची समाधी वगैरे नाही. त्यानंतर काल होता तिरोभाव दिवस, दशमी. नवमी मध्वाचार्य आणि दशमी रामानुजाचार्य. तर रामानुजाचार्य देखील अवतार आहेत राम अनुजः, रामाचे लहान भाऊ म्हणजे लक्ष्मण. लक्ष्मण किंवा अनंत शेष अवतार. कृष्ण अग्रज, अग्रज म्हणजे मोठा. कृष्णाचे अग्रज म्हणजे मोठा भाऊ असलेले बलराम आणि रामाचे छोटे भाऊ असलेले लक्ष्मण. तर लक्ष्मण किंवा अनंतशेष किंवा बलराम या तिघांचे एकत्रित स्वरूप म्हणजे रामानुजा, ज्यांचा अवतार झाला श्री पेरुंबुद्दूर. चेन्नई जवळच एक गाव आहे श्री पेरुंबुद्दूर, त्या ठिकाणी अवतार झाला. आणि कांचीपुरम मध्ये त्यांचं
शिक्षण वगैरे पुढचं शिक्षण झालं. वयाच्या 16व्या वर्षी लग्न झालं आणि लग्नाच्या 1 महिन्यानंतरच त्यांचे वडील वारले. केशवाचार्य आसुरी केशवाचार्य किंवा सर्व क्रतू म्हटलं जायचं. सर्व क्रतू म्हणजे यज्ञ करण्यामध्ये जे पटाईत आहेत किंवा निपुण आहेत. वडील वारल्यानंतर ते कांचीपुरमला स्थानांतरित झाले. कांचीपुरम ज्या ठिकाणी वरदराज भगवंत आहेत. वरदराज सर्वांना वरदान देण्यामध्ये सर्वश्रेष्ठ असे आजही ते आहेत. कोणाला वरदान पाहिजे असेल तर वरदराज जवळ जाऊ शकतो आपण. कांचीपुरम माताजी जातात कांचीपुरमला साड्या घेण्यासाठी. कांचीपुरम धर्मावरम साड्या प्रसिद्ध आहेत, पण भगवंत देखील त्यापेक्षा प्रसिद्ध आहे. तर परमपूज्य लोकनाथ स्वामी महाराज एकदा आपला अनुभव सांगत होते की 1991-92 साली पदयात्रा त्या ठिकाणी गेली वरदराजांच्या मंदिरात, ज्याला विष्णू कांची असं म्हटलं जातं. विष्णू कांची आणि शिव कांची. विष्णू कांची मध्ये वरदराज आहेत. तर महाराज गेले आणि महाराजांनी प्रार्थना केली भगवंतांना, हे भगवंता तुम्ही इतके दयाळू आहात, आशीर्वाद देण्यामध्ये सर्वश्रेष्ठ आहात. तर तिथं मंदिर असं आत पूर्ण फिरून पाठीमध्ये गेल्यानंतर 18 पायऱ्या आहेत आणि त्या 18 पायऱ्या म्हणजे भगवद्गीतेचे 18 अध्याय समजले जातात. आणि ते चढून गेल्यानंतर भगवंतांचं वरदान आपण प्राप्त करू शकतो. तर भगवंतांनी जेव्हा दर्शन उघडलं, महाराजांनी भगवंतांना प्रार्थना केली, भगवंता माझे शिष्य, माझे जे गुरुबंधू जे आहेत, प्रभुपादांचे शिष्य इतकी सेवा करतायत आणि फक्त पदयात्राच्या माझ्याकडे जास्त सेवा नाहीये, कृपया करून मला अधिक सेवा द्या, भरपूर सेवा द्या. आणि महाराजांनी 91 साली भरपूर सेवा मागितली. आणि 91 झाल्यानंतर 92 मध्ये जीबीसी मीटिंग जेव्हा झाली नित्यानंद त्रयोदशीच्या वेळी, त्यावेळी संपूर्ण जीबीसीने महाराजांना प्रभुपादांचा जन्मशताब्दी महोत्सव, प्रभुपाद सेंटेनियल, 1896 ला प्रभुपादांचा जन्म झाला. 1996 साली 100वी जन्मशताब्दी महोत्सव मनवण्याचा मुख्य व्यक्ती महाराजांना घोषित केलं, सेंटेनियलचे चेअरमन. आणि इतकी सेवा वाढली, महाराजांना 160 देशामध्ये जाणं, तिथं प्रभुपादांचे विग्रह स्थापन करणं, 160 देशामध्ये पदयात्रा, संपूर्ण भारतामध्ये जे पवित्र स्थान आहे तिथले सगळे जल एकत्र करणं आणि एकाच दिवशी एकाच वेळी संपूर्ण जगातल्या इस्कॉन मंदिरामध्ये 1000 तीर्थांनी प्रभुपादांचा अभिषेक, ते 1000 तीर्थ पोचवायचे. इतकी सेवा. प्रभुपादांचे जे शिष्य काही कारणास्तव संस्थेच्या बाहेर गेलेले त्यांना आणणं, इतकी सेवा घेतली की 96 नंतर महाराजांना पुन्हा वापस जावं लागलं. भगवंता थोडी सेवा कमी करा, आता भरपूर झाली, आता अति झाली की माझ्यासाठीच वेळ देऊ शकत नाही, कृपया थोडी सेवा कमी करा. त्यामुळे आपण भगवंतांकडे जे मागतो भगवंत आपल्याला निश्चित सदैव आदान प्रदान करत असतो. तर ते वरदराज भगवंतांच्या ठिकाणी कांचीपुरम मध्ये रामानुजाचार्य राहू लागले आणि त्या ठिकाणी त्यांनी यादव प्रकाशच्या पाठशाळेमध्ये प्रवेश घेतला वयाच्या 16व्या वर्षी. आणि यादव प्रकाश आता हा मायावादी आहे, भक्त नाहीये. कोण आहे? मायावादी, निराकारवादी, मायावादी, अगदी भगवंतांचे अपराधी असतात ते. मायावादी, कृष्ण अपराधी. तर तो इतका अपराधी होता, तरी सुद्धा त्यावेळी वैष्णव शाळा नव्हत्या किंवा वैष्णव गुरुकुल नव्हते, म्हणून त्यांनी त्या गुरुकुलमध्ये ऍडमिशन घेतलं. वेद, पुराण, उपनिषद त्यांचं अध्ययन प्रारंभ झालं. एक दिवस हे यादव प्रकाश त्यांची मसाज करत होते, रामानुजाचार्य, ऑइल मसाज. असं ते बसलेले होते आणि त्यांच्या पाठीला तेल लावणं चालू होतं. आणि समोर काही 2-4 शिष्य येऊन त्यांनी यादव प्रकाशला विचारलं, कप्यासम पुंडरीकम एव अक्षिणी. या शब्दाचं जे वाक्य आहे, कप्यासम पुंडरीकम एव अक्षिणी, त्याचा अर्थ काय आपण आम्हाला समजावून सांगावं. आता हा तर यादव प्रकाश मायावादी आहे, कृष्णाचा अपराधी आहे, मूर्खासारखी त्यांनी व्याख्या चालू केली. आणि ते म्हणाले, कपी म्हणजे माकड, कप्यासम माकडाचा पिछला हिस्सा म्हणजे माकडाचे जे
पाठीमागचा हिस्सा जो असतो लाल 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 जे पाठीमागचा हिस्सा आहे तसे नारायणाचे डोळे आहेत. कप्प्यासम पुंडरीक अक्षिणी, पुंडरीक म्हणजे नारायण, अक्षिणी म्हणजे डोळे. कप्प्यासम माकडाच्या पाठीमागचा जो लाल लाल भाग आहे तसे भगवंतांचे डोळे आहेत. आणि हे ऐकल्यानंतर रामानुजाचार्यांना इतकं दुःख वाटलं की गरम गरम अश्रू प्रवाह त्यांचे होऊ लागले आणि बरोबर त्यांच्या गुरुजींच्या पाठीवर अश्रू प्रवाह पडू लागले. अश्रू भरतात. काय झालं, कशाला रडतो, काय झालं अचानक आणि इतका दुःखी का झाला. आनंदाचे अश्रू थंड असतात आणि दुःखाचे अश्रू गरम असतात. म्हणजे विचारलं का दुःख इतकं व्यक्त करतो, तर म्हटले गुरु महाराज तुम्ही काय व्याख्या केली. म्हणजे भगवंतांचे डोळे माकडाच्या पाठीमागच्या हिस्साप्रमाणे. म्हणजे तुला अति माहिती तू सांग. म्हणजे कशात डोळे, ते म्हटले कपी म्हणजे सूर्य, आसम म्हणजे जेव्हा सूर्य उगतो आणि आसम सूर्य आणि पाणी या दोघांपासून जे तयार होणार, पाण्यामध्ये फुलणार आणि सूर्याला सूर्यप्रकाशामध्ये उमळणार म्हणजे काय, कमळ. पुंडरीक आणि अक्षिणी म्हणजे त्या कमळाच्या पंखुडीप्रमाणे पाकळीप्रमाणे भगवंतांचे डोळे आहेत. नमः पंकज नाभाय नमः पंकज मादिने नमः पंकज नेत्राय नमस्ते पंकजांग्रय. तर इतके सुंदर भगवंतांचे डोळे आहेत आणि त्यांची उपमा तुम्ही माकडाच्या याच्यासाठी केली. म्हणजे तो अतिशहाणा समजतो का, गुरुपेक्षा जास्त चालता इथून हाकलून घातला. पुन्हा असेच वादावाद दरवेळी व्हायला लागायचे. ब्रह्मसत्य जगत मिथ्या आहे. ब्रह्म म्हणजे भगवंतांचा प्रकाश सत्य आहे आणि जी पृथ्वी आहे किंवा सृष्टी आहे सगळं असत्य आहे. त्यावेळी देखील त्यांनी सांगितलं, म्हटले गुरु महाराज पाण्यात राहणारे मासे आणि पाणी, भलेही पाण्यात मासे राहतात, जमिनीवर ते जगू शकत नाही, पण पाणी वेगळं आहे, मासे वेगळे आहेत. तसंच ही सृष्टी वेगळी आहे, सृष्टीवरती राहणारे लोक वेगळे आहेत आणि सृष्टी देखील सत्य आहे. भलेही टेम्पररी आहे, काही काळानंतर तिचा प्रलय होतो, पण सत्य आहे, ती असत्य नाही. दरवेळी असे वादावाद होऊ लागले. विद्यार्थ्यांनी गुरुजींना सांगितलं, म्हणजे काढून टाका ना, कशाला टेन्शन घेता उगीच. म्हणजे तीच तर भीती आहे. त्याला जर काढलं आणि त्यांनी आपलं शिक्षण संस्था चालू केली तर माझ्या शिक्षण संस्थेचं काय होणार, माझं कॉलेज बंद होईल. म्हणजे ठीक आपण त्याला प्लॅनिंग करू मारायचं. आपण तीर्थयात्रेला जाऊ, जसं कुंभमेळ्याला सगळे चाललेले म्हटलं आपण पण गंगा स्नान करायला जाऊ उत्तर भारतामध्ये. आणि योजना आखली. आणि काय योजना, की जंगलामध्ये त्याला मारून टाकायचं आणि जंगलामध्ये मारून सोडून द्यायचं आणि वापस आल्यानंतर सांगायचं की जंगलात हरवला किंवा नदीमध्ये पडून मेला, आम्हाला माहित नाही. आणि त्या दिवशी ते घरातून निघाले. दीप्तिमती, कांतिमती त्यांच्या दोन बहिणी, आई आणि आईची बहीण, आणि त्यांचा मावस भाऊ देखील होता गोविंद, तो सुद्धा त्यांच्यासोबत तीर्थयात्रेसाठी निघाला गुरुजींसोबत. अनेकदा रात्रीच्या वेळी त्यांचे गुरु यादव प्रकाश आणि काही मुलं योजना करत होते त्यांना मारण्यासाठी, कशा पद्धतीने त्यांना मारू शकतो. आणि त्यावेळी गोविंदने सगळं ऐकलं आणि गोविंदने रातोरात त्यांना सांगितलं, म्हणजे तुझ्यासाठी तर राहणं फार भयंकर आहे, तू निघून जा, लगेच धोक्याचं आहे, लगेच ताबडतोब निघून जा. आणि रातोरात तेच झोपेतून उठून निघून गेले. आणि सकाळी उठता सगळ्यांनी पाहिले कुठे गेला कुठे गेला. सगळ्यांना वाटलं कोणीतरी हिंस्र पशुने खाल्ला असेल. आता सगळ्यांना तर आनंद झाला, पण गोविंद होता म्हणून मगरमच्छ के आसू म्हणतो आपण, दाखवायसाठी रडू लागले. म्हटले अरे कुठं गेला, काय झालं, कोणी खाल्लं की काय. गोविंदला फक्त सांत्वना देण्यासाठी हे रात्री निघाले. थोडा दूर जाऊन विश्रांती केली. सकाळी त्यांनी एका स्त्री आणि एका पुरुष शिकारी जे दोन होते, जे जंगलात राहणारे आदिवासी, त्यांचा आवाज ऐकला. त्यांना पत्नीला पाणी पाहिजे होतं आणि ती पत्नी पतीला सांगत होती जा आणि आमच्यासाठी पाणी आणून द्या. मग रामानुजाचार्य त्यांना जाऊन भेटले. म्हटले काय, म्हटले की हिला पाण्याची आवश्यकता आहे, मीला एकटीला सोडून जाऊ शकत नाही, तो आम्हाला मदत करू शकतो का. म्हटले का नाही. त्यांनी पाणी आणलं, 2 वेळा पाणी पाजवलं. तिसऱ्यांदा पाणी आणून देणार तोपर्यंत तिथं अदृश्य झालेले होते, दोघेही नव्हते. तोपर्यंत सकाळ झालेली होती. थोडस पुढे गेले आणि विचारलं, म्हटलं इथं कांचीपुरम मला जायचं आहे, कुठे आहे कांचीपुरम. म्हणजे कांचीपुरम हे का, म्हटलं मोठमोठे मंदिराचे जे गोपुरम दिसत आहेत, शिखर दिसत आहेत, हेच कांचीपुरम आहे.
आणि त्यावेळी त्यांना कळाले की 2 शबर जे होते किंवा आदिवासी दुसरे तिसरे कोणी नसून साक्षात लक्ष्मीनारायण त्यांच्या रक्षणासाठी आलेले आणि लक्ष्मीनारायण त्यांचे रक्षण केलं. जाताना जो प्राय 1 महिना लागलेला एका रात्रीत त्यांना कांचीपुरमला आणून सोडून दिलं भगवंतांनी. तर पुन्हा वापस आले, पुन्हा शाळेत शिक्षण चालू झालं. पण एक दिवस पुन्हा वादविवाद असाच झाला आणि शाळेतून हाकलून घातलं. मग गोष्टी पूर्ण, कांची पूर्ण, यमुनाचार्य असे त्यांचे बरेच गुरु झाले आणि संपूर्ण दक्षिण भारतामध्ये त्यांनी कृष्ण भक्तीचा किंवा विष्णूच्या भक्तीचा जो प्रचार प्रसार त्यांनी केला. त्यांचे 12,000 ब्रह्मचारी शिष्य होते. किती? 12,000. आणि 12,000 शिष्यांना घेऊन ते जायचे. कुठेही प्रचारासाठी जाताना असं 2-3 नाही. आज जर राहुरीला 12,000 शिष्यांसोबत आले असते तर किती तयारी करावी लागली असते प्रसादसाठी वगैरे. 12,000 ब्रह्मचारी, 700 संन्यासी शिष्य आणि 300 स्त्रिया ज्यांनी वैराग्य धारण केलेलं, ज्यांनी पूर्णपणे संन्यासिनी सारखंच जीवन जगतायत पण वैराग्य जीवन अर्पण केलेलं आहे. कट्टी अम्मई म्हणतात त्याला तमिळ भाषेमध्ये. कट्टी अम्मई, ज्यांनी वैराग्य स्वीकार केलेला आहे अशा माताजी सर्व सोडून दिले. तर अशा सर्वांसोबत ते प्रचार प्रसार करायचे. तर आजही रामानुजाचार्य 4 ठिकाणी आहेत. 4 ठिकाणी ते शाश्वत आजही त्यांची उपस्थिती आहे. एक तिरुपती. तिरुपती बालाजी मंदिरातून आपण दर्शन करून बाहेर आल्यानंतर आपण जे विमान आहे, विमान व्यंकटेश ते गोपुरमवरती जे भगवंतांचं दर्शन करतो, तिथून थोडस पुढे आल्यानंतर हुंडी आहे. हुंडीमध्ये आपण दक्षिणा टाकतो, बाहेर येतो. पण हुंडीच्याच बाजूला रामानुज सन्निधी म्हणून एक छोटस मंदिर आहे. त्या ठिकाणी त्यांचे मित्र आहेत. तर आजही रामानुजाचार्य त्या ठिकाणी उपस्थित आहेत. नंबर 1 तिरुपती, ज्याला म्हटलं जातं पुष्पमंडपम. पुष्पमंडपम म्हणजे तिरुपती भगवंत फुलांनी आपला शृंगार आणि फुलांनी सजावट घेण्यामध्ये आनंद घेतात बालाजी. आणि म्हणून तिरुपतीचं एक दुसरं प्रसिद्ध नाव आहे किंवा त्याचं शास्त्रोक्त महत्वाचं त्याचं एक विशेषता आहे आणि म्हणून म्हटलं जातं पुष्पमंडपम. दुसरा आहे कांचीपुरम, ज्या ठिकाणी त्यांनी संन्यास घेतला, संन्यास स्वीकार केला कांचीपुरम, विष्णू कांचीमध्ये. त्याचं नाव आहे त्याग मंडपम. त्यांनी त्या ठिकाणी संन्यास घेतला म्हणून. श्रीरंगम, ज्या ठिकाणी रंगनाथ भगवंत आहेत, त्या ठिकाणी रंगनाथांना नैवेद्य, रंगनाथांची विग्रह सेवा त्यांनी स्टँडर्ड सेट करून दिले. आणि म्हणून रंगनाथ क्षेत्राला किंवा श्रीरंगमला भोग मंडपम म्हटलं जातं. भोग मंडपम. तिथे त्यांनी हरच्या विग्रहांची सेवा जी आपण करतो ती तिथून स्वीकारली चैतन्य महाप्रभूंनी. शुद्ध वैष्णव सेवा आणि शुद्ध भक्ती त्यांनी स्वीकारली तिथे. आणि चौथा आहे मेलकोटे. मेलकोटे जे कर्नाटक मैसूर जवळ आहे, त्याचं नाव आहे ज्ञान मंडपम. त्यांना त्या ठिकाणी दत्तात्रय भगवंतांद्वारे ज्ञानाची प्राप्ती झाली. तिथे एक वेद पुष्करिणी म्हणून आहे. वेद पुष्करिणी म्हणजे तलाव किंवा कुंड, मराठीत आपण म्हणतो कुंड, पुष्करिणी संस्कृत भाषेत किंवा तेलुगू भाषेत म्हणतो. वेद पुष्करिणी, ज्या ठिकाणी वेदांचं स्थान आहे, त्यांना मारण्यासाठी बरेच शैव आणि जैन लोक, जे मायावादी लोक होते, त्यांना मारण्यासाठी पाठ लागलेले होते. तर श्रीरंगम मधून जेव्हा ते मेलकोटे कर्नाटकात आले त्यावेळी त्यांच्या शिष्यांनी सांगितलं, कुरेश आणि इतर शिष्यांनी, म्हणजे महाराज तुम्ही संन्यासीचे कपडे घालू नका, तर तुम्ही संन्यास वेशात जर गेले तुम्हाला ठार मारलं जाईल. इथले राजे हे चोळ आणि हे जैन राजे मायावादी हे इतके भयंकर आहेत, तुम्हाला मृत्यू दंड देते. तसं आम्ही सुद्धा ज्यावेळी विदेशात जातो, दुबईमध्ये भगवे कपडे घालू शकत नाही. कंपल्सरी कुणी असो, संन्यासी असो कुणी असो, शर्ट पॅन्ट घालून शिखा लपून जावं लागतं. तसं मग त्यांनी कपडे बदलले आणि गृहस्थाचे पांढरे कपडे घालून गेले रामानुजाचार्य. आणि तिथे गेल्यानंतर
त्यांनी मेलकोटे जवळच तोंडनूर नावाचं एक स्थान आहे, तोंडनूर. त्या तोंडनूर गावामध्ये आले आणि त्या तोंडनूर गावामध्ये आल्यानंतर तो जो राजा होता, जैन राजा, त्या जैन राजाला तिथल्या ज्या गावामध्ये त्यांनी आजपासून 1017 वर्षापूर्वी डॅम बनवला. डॅम, नदीवरती जो डॅम बनतो ना, डॅमच म्हणतात ना, धरण, मराठीत धरण बनवलं त्यांनी 1000 वर्षापूर्वी. किती मोठे इंजिनियर देखील होते. आणि आजही त्या धरणाचं पाणी सगळ्या शेतीला देखील वापरलं जातं. त्याचं नावच आहे रामानुजा टँक. नाव काय? रामानुजा टँक. तर तिथे त्यांनी जे चरण धुतले आपले, ते चरण धुतलेलं पाणी पिल्यामुळे संपूर्ण गाव भक्त झाले आणि त्यांचे शिष्य झाले. सगळे राजा वगैरे जे त्यांना मारणारे होते तेच त्यांचे शिष्य झाले. तिथून पुढं जेव्हा मेलकोटेला आले, त्या मेलकोटेमध्ये त्यांनी पुन्हा त्या वेद पुष्करिणी कुंडाच्या बाजूला संन्यास वस्त्र पुन्हा धारण केले. धारण केल्यानंतर ते काही दिवस मेलकोटेमध्ये राहिले. त्यांच्या स्वप्नात नारायण भगवंत आले आणि नारायणाने स्वप्नात सांगितलं, हे रामानुज, मला जवळच जंगलामध्ये खड्ड्यात लपून ठेवलेलं आहे, मातीखाली दडवून ठेवलेलं आहे मोगलांच्या आक्रमणाच्या भीतीने, आणि मला काढा. आणि त्यांनी गावच्या लोकांच्या सहायतेने भगवंतांचे मोठेच्या मोठे विग्रह आहेत. चलव नारायण स्वामी, मेलकोटेमध्ये चलव नारायण स्वामी. तर त्यांचे विग्रह भगवंतांचे बाहेर काढले, मंदिर बनवलं, भगवंतांची स्थापना केली. दुसऱ्या दिवशी स्थापनेच्या पुन्हा भगवंत स्वप्नात आले. म्हटले स्थापना पूर्ण झाली नाही. म्हटले का भगवंता? म्हटले उत्सव मूर्ती कुठे आहेत? माझी तरी मोठी मूर्ती आहे, जसं आपण राधा वृंदावनचंद्र येत आहे, मोठे विग्रह पण आहेत आणि उत्सव विग्रह पण आहेत. कोणत्याही मंदिरात बघा, उत्सव म्हणजे छोटे विग्रह ज्यांचा अभिषेक, पालखी सगळं आपण करतो. म्हटले उत्सव विग्रह तर नाहीये, मग कुठे आहे भगवंता? तुम्हीच सांगा. मग त्याने चौकशी केली आणि कळालं, गावातल्या लोकांनी सांगितलं, ज्यावेळी मोगल सम्राट इथं त्यांनी आक्रमण केलेलं होतं, त्यावेळी त्यांचे उत्सव विग्रह जे आहेत त्यांचं नाव आहे संपत कुमार. त्या संपत कुमारची चोरी मोगल सम्राटने केलेली आणि ते दिल्लीला घेऊन गेलेले आहेत भगवंतांची मूर्ती. कृपा करून आपण घेऊन ये. रामानुजाचार्य आपल्या एका शिष्याला घेऊन गेले दिल्लीला आणि दिल्लीच्या मोगल सम्राटला भेटले, विनंती केली, म्हणजे आमच्या भगवंत द्या. त्यांनी मूर्त्यांचं दुकानच दाखवलं, भांडार. म्हणजे कुठल्या आहे तुमची घ्या. म्हणजे किती चोरी केलेलं होतं विचार कर. आपल्याला वाटतं आपण फार मोठे आहे. ज्यावेळी मी लंडनमध्ये होतो, कोहिनूर हिरा आणि शिवाजी महाराजांची तलवार देखील लंडनमध्ये ब्रिटिशांनी चोरी करून घेतली. प्रत्येक मूर्त्या लंडनमध्ये, लंडनचं म्युझियम सगळं भरलेलं आहे. भारतातल्या सगळ्या मूर्त्या, दागिने, नंतर हिरे, माणिक, पाचू सगळं चोरी केलं. तसं मोगल सम्राटने सगळ्या मूर्त्या दाखवल्या. म्हटलं याच्यातली तर नाहीये. मग म्हटले दुसरी गेली कुठे? म्हटलं एक मूर्ती आहे माझ्या मुलीजवळ आहे, बीबी नाचियार. त्यांच्या मुलीचं नाव होतं बीबी नाचियार, तिच्या जवळ आहे. म्हणजे ती पण देणार नाही, कारण तिच्यावर फार प्रेम करते भगवंतांना. तिची ती खेळणी आहे, ती देणार नाही. म्हणजे जर तुम्हाला घेऊन जायचं असेल काम करा, तुमचे भगवंत आहेत ना, तुम्ही त्यांना बोलवा, आले तर घेऊन जा, मुलगी तर देणार नाही. मुलगी झोपलेली होती रात्रीच्या वेळी. त्यावेळी जसं योजना ठरलेली होती, रामानुजाचार्य सुंदर प्रार्थना करू लागले आणि इतकी सुंदर स्तुती केली भगवंतांची. भगवंत पळत पळत आले, त्यांच्या मांडीवर बसले संपत कुमार. आणि त्या संपत कुमारांना घेऊन लगेच ते निघाले तिथून, कारण का माहित होतं मुलगी तर उठली तर देणार नाही. आले आणि भगवंतांची मूर्ती भगवंतांच्या गर्भागृहामध्ये ठरली. ती बीबी नाचियार देखील त्यांच्या मागोमाग पळत पळत ती आली आणि त्यांनी बघितलं, आता भगवंत मंदिरात गेले. आता मी तर मुसलमान आहे, मी तर मंदिरात जाऊ शकत नाही. रडू लागली, भगवंतांची स्तुती करू लागली, भगवंतांच्या वियोगामध्ये अगदी दुःखी होती. आणि त्यावेळी रामानुज म्हणाले, तुमची भक्ती धन्य, सोडायला. आणि ती आत गेली, ती बाहेर आलीच नाही. आत गेली, त्या संपत कुमारच्या विग्रहामध्येच तिने प्रवेश केला, बीबी नाचियार. आणि जिथं आज संपत कुमार असंच ऑल्टोमध्ये ठेवलेलं आहे. आणि बीबी नाचियारची आठवण म्हणून तिची प्रतिमा भगवंतांच्या चरणामध्ये. तर असे महान आचार्य रामानुजा. अशी जर कथा करायची म्हटली तर
7 दिवस भागवत कथा होऊ शकते फक्त रामानुजाचार्यांना. आज भौमी किंवा जया एकादशी, जया एकादशी किंवा भौमी एकादशी, माघ वारी, पंढरपुराच्या ज्या 4 प्रसिद्ध वाऱ्या आहेत, आषाढ, कार्तिक, चैत्र आणि माघ, ही शेवटची वारी. सगळ्यात पहिली चैत्र वारी. चैत्र वारी चैत्र महिन्यामध्ये जेव्हा भगवंतांची रामनवमीच्या काळात असते आणि रामनवमीच्या दशमी एकादशी, तर ती चैत्र वारी. पंढरपुरात सगळ्यात जास्त भाविक भक्त दर्शनासाठी येतात. दुसरी आषाढ. आषाढमध्ये आळंदी पंढरपूर, आळंदी पंढरपूर, देहू पंढरपूर, सासवड पंढरपूर, सातारा पंढरपूरच्या दिंड्या आहेत. चैत्रवारी आरोडे पंढरपूर, आरोड्यातून पंढरपूरला पायी जातात भक्त सगळे. तिसरी आहे कार्तिक, बीड पंढरपूर दिंडी, बीड ते पंढरपूर. आणि चौथी आहे माघवारी, ही आजची सोलापूर ते पंढरपूर दिंडी, 4च दिवस. सोलापूरचे हजारो लाखो लोक पंढरपूरसाठी जातात. अशा 4 दिंड्या प्रसिद्ध आहेत. आषाढी कार्तिकी भक्तजनयेती चंद्रभागेमध्ये स्नान जे करती, दर्शन हेळा मात्र तया होय मुक्ती, केशवाची नामदेव भावे वाळे. तर तुकाराम महाराज असं म्हणाले, 3 गोष्टी भगवंता मला द्या, पंढरीचा वास, चंद्रभागा स्नान आणि दर्शन विठोबाच. तर हे विठ्ठल दुसरे तिसरे कोणी नसून साक्षात कृष्ण द्वारकाधीशच आहेत. पांडुरंग, ते काळे पिवळे कसे झाले किंवा गोरे कसे झाले? ज्यावेळी सायंकाळच्या वेळी गोधुली बेला, गोधुळीला आता लग्न सुद्धा होतं, तिला असे गोधुळीमध्ये लग्न आहे, गोधुली बेला म्हणजे गायी वापस येतात. सांज ये गोकुळी सावळी सावळी, सावळ्याची जणी सावळी, धूळ उडवीत गायी निघाल्या, श्याम रंगात वाटा बुडाल्या. सायंकाळच्या वेळी ज्यावेळी गायी जंगलातून पुन्हा गोकुळात येतात, त्यावेळी जो धूळ उडते, आणि वृंदावनातील धूळ कशी आहे? पांढरी आहे, ब्रज की रज, आणि तो रंग भगवंतांच्या अंगावर लागतो आणि भगवंत म्हणतात पांडुरंग. काळे कृष्ण कसे होतात? गोरे कृष्ण, गोरे होतात पांडुरंग, तेच कृष्ण. आणि रुक्मिणीला शोधण्यासाठी आले पंढरपुरात, आणि पुंडलिकाच्या इच्छेवरून भगवंत आजही कमरेवरती हात धुवून उभे आहेत. राहुरीचे भक्त कधी येणार वाट बघत, राहुरीचे भक्त कधी माझ्या चरणांचं दर्शन घेण्यासाठी येणार. तर प्रत्येक भक्ताला दर्शन देण्यासाठी जगामधील एक असं स्थान, ज्या भगवंतांच्या मंदिरात आत जाऊन आपण त्यांच्या चरणावरती आपला माथा टेकू शकतो. पूर्वी तर तुकारामांच्या काळात आलिंगन देत होते भगवंतांना, मिठी मारली जायची. पण काळांतरानं मोठमोठे जे भगवंतांना मंदिराला दहशतवादी लोक किंवा जे आतंकवादी लोकांच्या भीतीमुळे मग ती मिठी बंद झाली आणि चरण दर्शन चालू झालं. तर ती आज भौमी एकादशी, उद्या वराह द्वादशी. ब्रह्माजींनी शिंक आली ब्रह्माजींनी, आणि एक छोटासा किडा बाहेर आला, आणि पाहता 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 विराट स्वरूप त्यांनी धारण केलं आणि वराहदेव प्रकट झाले. कशासाठी? पृथ्वीचं रक्षण करण्यासाठी. रसातळामध्ये जी पृथ्वीला पाठवलेलं होतं हिरण्याक्षने, हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यप जे 2 भाऊ होते. हिरण्याक्षाने रसातळामध्ये अतल वितल रसातल महातल, अतल वितल सुतल महातल रसातल पाताल, हे 7 लोक खाली आहेत पृथ्वीच्या, आणि 7 वरती आहेत, भूर भुवस, त्यानंतर जनलोक, तपलोक, महलोक, सत्यलोक, हे सगळे 7 वर आणि 7 खाली. तर रसातळामध्ये जी पृथ्वी खाली गेलेली होती, तिला पुन्हा आणण्यासाठी भगवंतांनी शूकर रूप, वराह रूप भगवंतांनी धारण केलं. तो उद्याचा दिवस. आणि परवा सोमवारी नित्यानंद त्रयोदशी. साक्षात बलरामजी ब्रजेंद्र नंदन जेई, सची सुत होईलो सेई, बलराम होईलो निताय. साक्षात कृष्ण जे आहेत यशोदेचे पुत्र, ते झाले चैतन्य महाप्रभू, आणि रोहिणी पुत्र जे आहेत बलराम, ते झाले नित्यानंद प्रभू. आणि नित्यानंद प्रभूंनीच जर आपल्याला वाटत असेल की चैतन्य महाप्रभूंनी हे कृष्णाचं आंदोलन किंवा कृष्ण भावनामृत आंदोलन आपल्याला दिलेलं नाही,
त्यांच्यापेक्षा दयाळू कोण आहे? नित्यानंद प्रभू. बड़ो सुखेर खबर गाय, बड़ो सुखेर खबर गाय, सुरभि कुंजे ते नामेर हाट खोले छे, खोडानी पाय, खोडानी पाय. सुरभी कुंज. आपण मायापूर मधून जालंगी नदी क्रॉस करून गेल्यानंतर सुरभी कुंज, ते सुरभी कुंजामध्ये नित्यानंद प्रभूंनी नामेर हाट, हाट म्हणजे बाजार, कशाचा बाजार उघडलेला आहे? हरिनामाचा बाजार. पालेभाज्यांचा, कांद्याचा नाही, हरिनामाचा बाजार. आणि त्या ठिकाणी नित्यानंद प्रभू सगळ्यांना हरिनाम देत आहेत. पण मोल, पैसे काय लागणार आहेत? श्रद्धा. ज्याच्याजवळ श्रद्धा आहे, ज्याच्याजवळ श्रद्धा आहे त्यांनी श्रद्धा द्यावी आणि हरिनाम घेऊन जावं. अश्रद्धाळू लोकांना हरिनाम प्राप्त होत नाही. 9वा अपराध देखील आहे. अश्रद्धाळू लोकांना हरिनामाच्या महिमेचा प्रचार करणे. श्रद्धा मुले शुद्ध नाम से हाटे ते विखाय. श्रद्धा जर दिली तर तुम्हाला ते नाव प्राप्त होईल. आणि भक्तिविनोद ठाकूर म्हणतायत की नित्यानंद प्रभू सर्वांना नाम देत आहेत, श्रद्धावान लोक ते नाम घेत आहेत, पण दस्तुरी लोई आम्ही पूर्ण हवे काम. मी तर तिथं एजंट असल्याप्रमाणे, ते विकणारे आहेत, घेणारे आहेत, मला काय फक्त कमिशन भेटत आहे, हरिनामाचं कमिशन. तर ते नित्यानंद प्रभू नमो महावदान्यापेक्षा वदान्य आहे. जगाई आणि मधाईला मारण्यासाठी चैतन्य महाप्रभू बोलवलं, सुदर्शन, लगेच तर सांगितलं भगवंता नाही, किती जणांना मारणार तुम्ही? सगळेच या ठिकाणी जगाई मधाई आहेत, पण त्यांच्या हृदयामध्ये जे शत्रू आहेत त्यांना मिटवण्यासाठी आपला अवतार झालेला आहे. आणि तुम्ही त्यांच्यावरती कृपा करा. तर ती नित्यानंद त्रयोदशी सोमवारी 10 तारखेला. तर असा सोमवार ते सोमवार 8 दिवसाचा किंवा 1 आठवड्याचा सप्ताह. कथा तर आपण सप्ताह नाही केली, भागवत कथा, पण सप्ताह आपण 1 तासामध्ये आपण ऐकण्याचा प्रयत्न केला. आणि पुन्हा एकदा फार फार धन्यवाद निर्मणे सरांचा आणि आपल्या सर्वांचं देखील. अचानक ही भेट होती आणि सर्व भक्तांनी इतक्या मोठ्या संख्येने आजच्या एकादशीच्या दिवशी आपण एकत्रित झाला सर्व सत्संगासाठी. हा साप्ताहिक सत्संग आहे दर शनिवारी, आणि या साप्ताहिक सत्संगामध्ये इतक्या मोठ्या संख्येने आपण उपस्थित झाला. आणि पिन ड्रॉप सायलेन्स एवढे असून कोणाचाही मोबाईल वाजला नाही, आश्चर्याची गोष्ट. त्यावरून कळतं की आपण किती भगवंतांच्या कथेमध्ये रुची आपल्याला आहे. नंतर मोबाईल वाजला की लगेच सगळे मग तिकडे होताही कोणाचा वाजला नाही, बासरी वाजली, कोणाचा बाळ वाजला, असं क्वचित काहीच ठिकाणी होतं. आणि वेळ देखील संपली. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. श्री नित्यानंद प्रभू की जय, रामानुजाचार्य की जय, गौरी एकादशी की जय, श्रीपाद मध्वाचार्य की जय, भीष्म पितामह की जय, अद्वैत आचार्य की जय. निताई गौर प्रेमानंदे हरि हरि.